मुसलमानाच्या गल्लीत गेल्यावर शिवीगाळ देतात मुसलमानाचं डोकं. काय म्हणतात? अबे आम्ही तुम्हाला ध्यान घ्या म्हणू शकता रे. आमच्या वादाला लागलो का? दादागिरी आम्हाला शिकवत नाही. त्याला आम्ही तिकडे फिरवलेलं मागे लातूर जिल्ह्यात. तुम्ही आमचे मोठे भाऊ बनवू शकत नाही. आम्ही तर मानलोच नाही मोठे भाऊ. तुम्हीच म्हणा ना मोठे भाऊ बिट्टे भाऊ मोठे भाऊ. आणि या ठिकाणी आम्ही सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. जय भीम. आणि मित्रांनो, आपण पहिला व्हिडिओ पाहिला असेल जो माझ्या पहिला टाकलाय. आमच्या लातूरचे बीजेपीचे कार्यकर्ते सुनील सौदागर यांनी बौद्ध समाजाला धेडग्या असं संबोधित केलं. मला सुनीलजी सौदागर यांना एक विचारायचंय की बाबा, आज आमच्या लातूरचा मुस्लिम समाज, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करतो. मी आज मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक मोर्चामध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये राहतो किंवा त्यांच्यासाठी मोर्चे काढतो. वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासाठी मोर्चे काढते. आम्ही प्रत्येक मोर्चामध्ये जातो. मी आज 34-35 वर्षाचा असेल. मी आजपर्यंतच्या कालावधीमध्ये मी कधी असं ऐकलं नाही की बाबा आम्हाला कोण धेडग्या म्हणलंय किंवा कोणत्या मुस्लिम समाजानं. ही RSSच्या लोकांच्या डोक्यामध्ये अशी विचारसरणी आहे की बाबा आपल्याला त्याचा दुश्मन व्हायचं नाही, आपल्याला लोकांचा दुश्मन करायचंय. म्हणजे मुस्लिम समाजाला आमचं दुश्मन करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची. मला म्हणायचंय की सुनीलजी सौदागर साहेब, आज आमच्या मुस्लिम समाजामध्ये कोणत्याही मुस्लिमांना तुम्ही विचारा की बाबा तुम्ही बौद्ध समाजाला धेडग्या म्हणले का, किंवा धेडग्या ऐकून किती दिवस झाले. भले आज 4 दिवस झाले तुमचं भाषण होऊन, आज 4 दिवस झाले आमचा बौद्ध समाज शांत आहे. आणि 4 दिवसानंतर मला ऑनलाईन येऊन बोलायचं कारण एवढंच आहे की बाबा आमच्या बौद्ध समाजाने तुम्ही एवढं धेडग्या म्हणलेला असताना देखील आमचा बौद्ध समाज शांत आहे. म्हणजे आम्ही बाबासाहेबाच्या विचाराला अनुसरून चालतो. तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अनुसरून चालता का? अण्णाभाऊंनी सांगितलंय का लहुजींनी सांगितलंय? लहुजी जे वस्ताद होते ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत इंग्रजांच्या आणि ब्राह्मणांच्या जे RSS, आजचा RSS आहे, त्या अगोदर ब्राह्मणवाद होता. त्यावेळेस त्यांना विरोध केला